मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 38 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग व शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे सर्वात आधी अस्तर कट करायचा आहे. अस्तर इथे 1 मीटर घेतलेला आहे. बाहीची उंची सुद्धा जास्त असल्यामुळे आता इथे आपल्याला अशी घडी करून घ्या. ही आपली बंद बाजू आहे. सर्वात आधी कपडा एका लाईनीमध्ये करून घ्यायचा आहे. ही बंद बाजू आहे. आता इथे ब्लाऊजची तयार उंची 14 आहे, तर इथे मी 1 इंच वाढवून 15 वरती मार्किंग करून घेते. उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी उंचीचं मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. 38 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 6 इंच. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. 38 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 6 इंच. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. शोल्डर 6 इंच, मुंडा 6 इंच ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. इथे मी असं मार्किंग करून घेते. ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे मी 38चा चौथा भाग 9.5 वरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी आपल्याला इथे चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे इथे, आणि 2 इंच कंपल्सरी आपल्याला शिलाई मार्जिन पकडावं लागतं. 2 इंच चौथा भाग अधिक 2 इंच. आता इथे मी अशी सरळ लाईन ओढून घेते. आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. असं मार्किंग करून घ्या. आता मुंड्याचा आकार देण्यासाठी बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे. इथे मार्किंग करून घ्या मध्याचं बरोबर. आता पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. परफेक्ट आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला पाठीच्या मुंड्याचा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला. आता इथे पाठीचा गळा तयार 3.5 आहे, तर इथे 1 इंच वाढून मी 4.5 वरती मार्किंग करून घेते. तुमचं बघा किती आहे, 1 इंच वाढून घ्यायला फक्त त्याच्यामध्ये विसरू नका. आता ह्या बाजूला गळा रुंदी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. थोडासा रुंद करणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघायचं आहे. इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घेते. इथे तुम्ही आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. गळ्याचा आकार देण्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे मी पाठीचा टक्स मार्किंग करून घेते. बरोबर मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंच आहे का त्याच्या पुढे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर असा मध्य करून घ्या आणि इथे मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे तुम्ही उंचीला 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. आता ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. समोरची बाजू कटिंग करताना ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी अशी पाठीची बाजू ठेवून घेते आणि आहे असंच मार्किंग करून घेते. फक्त मार्किंग करताना काय करायचं, ह्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवा आणि ह्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवायची आहे आणि आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी पाठीची बाजू आहे अशी ठेवून मार्किंग करून घेतलं. आता बाजूला ठेवून घेते. गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती गळा रुंदी समोरच्या बाजूची. इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे आपला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशी लाईन ओढून घ्या ह्या बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. बघू शकता इथे. आता इथे आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते समोरच्या मुंड्यासाठी. इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं समोरच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. आता इथे बघू शकता हा आपला मध्य आहे. मध्यापासून 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जा. फक्त 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जायचं आहे. म्हणजे काय होतं, इथे आपला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला घोळ वगैरे चुने असतील तर ह्यामध्ये कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी हे इथून असा आकार देऊन घ्यायचा आणि ह्या बाजूला असं कमी कमी करून घ्यायचं आहे.
हे पहा ह्या बाजूला असं कमी कमी करून घ्यायला फक्त विसरू नका. इथून 2 लाईनी बाहेर घ्यायच्या, इथून असा आकार देऊन घ्यायचा आणि ह्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे, ते विसरू नका. आता ही आपली समोरची बाजू आहे. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती इथे हे पहा, इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, ते विसरू नका. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घेते. आता इथे मी हा कपडा थोडासा असा कट करून घेते एका लाईनीमध्ये आणि ह्या बाजूला कपडा असा फिरवून घेते. इथे आपल्याला पाठीच्या बाजूपेक्षा जास्त थोडंसं 1.5 इंचावरती वाढून घ्यायला फक्त विसरू नका. समोरची बाजू. आता समोरचा गळा 5.5 तयार आहे तेवढा टाकायचा आहे. तुमचं किती आहे तो बघा, आहे तेवढंच मार्किंग करून घ्या. इथे माझा गळा 5.5 तयार आहे. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.5 इंचावरती लक्षात ठेवायचं आहे. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते गळ्याचा आकार देण्यासाठी. इथे मी मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला. आता इथे आपल्याला शोल्डरचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे. हे पहा, असं पकडा आणि बरोबर असं मध्य करून घ्या अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला इथे. हे पहा, म्हणजे काय होतं, मार्किंग आपलं चुकत नाही. अशी लाईन ओढून घ्या. खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे एका लाईनीमध्ये सरळ. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने इथे मी लाईन ओढून घेतली. माझ्या ब्लाऊजची उंची तयार 14 आहे. तर इथून वरून मी इथे 9.5 वरती मार्किंग करून घेते. ब्लाऊजची उंची इथे माझी 14 तयार होणार आहे. तर वरून मी इथे 9.5 वरती मार्किंग करून घेते टक्स मार्किंग करण्यासाठी. इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूने समोर असं मार्किंग करून घ्या. समोर त्याच्या बरोबर हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊज खूप छान बसतात. आता इथे मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. ह्या बाजूने 2.5 इंचावरती एक असं मार्किंग करून घेते. या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता अशी आपण लाईन ओढून घेतली. ते सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता छाती टक्स आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. म्हणजे ह्या रेषेच्या पलीकडे 1.5 इंच, हे पहा, ह्या रेषेच्या पलीकडे 1.5 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट ब्लाऊज बसतात. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे कटिंग करू शकता. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. आता इथे बघू शकता असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, असा मी इथे त्रिकोण तयार करून घेतला. आता इथे बघू शकता हे दोन्ही मिळून बघायचं आपले किती भरतंय मोजून घ्या. हे पहा, मोजून घ्यायचं दोन्ही सुद्धा मिळून, ते लक्षात ठेवा. आता ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. जेवढं भरलं तेवढं, हे दोन्ही सुद्धा मिळून आपले किती भरतंय, जेवढं भरलं तेवढं लगेच ह्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. लगेच ह्या बाजूला जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच ह्या बाजूला असं वाढवून घ्या. हे अंतर का वाढवून घ्यायचं, कारण की पाठीच्या बाजूला काय होतं, मग फिटिंगला पुरत नाही. हा टक्स आपण इथे कट करतो, तयार झाल्याच्या नंतर काय होतं, फिटिंगच्या बाजूला म्हणजे पाठीच्या बाजूला पुरत नाहीये. त्यासाठी हे मार्किंग आहे ना, जेवढं हे भरलं ना तेवढं ह्या बाजूला लगेच असं वाढवून घ्या. आता इथून 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. 1 इंचावरती मार्किंग करून घेते इथे मी, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग जास्त क्रॉसमध्ये येते. इथे सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे. इथे सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागतंच कंपल्सरी. मग ते फिटिंगच्या बाजूला एकदम असं कमी होऊन जातं. त्यासाठी ह्या बाजूला वाढवून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. ह्या बाजूला देऊन घ्या. इथे आपला समोरचा मुंडा आहे का हा, तिथे बरोबर असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. हे असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कटिंग करून नक्की बघायचं आहे. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. इथे आपलं व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे. आता पाठीची फिटिंगची बाजू घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. समोरची ही फिटिंगची बाजू आणि ही आपली पाठीची फिटिंगची बाजू. असं ठेवा इथे. हे पहा, इथे ठेवायचं असं. हे पहा, बघू शकता किती जास्त आहे बघायचं. हे पहा, असं मार्किंग करून घ्या. पाठीची बाजू अशी ठेवून घ्यायची आणि जेवढा इथे कपडा जास्त आहे ना असं बघा, नेहमी लक्षात ठेवायचं. असं मार्किंग करून घ्या लगेच. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, इथून लाईन अशी इथपर्यंत ओढून घ्यायची आपल्याला इथे. हे पहा, असा इथे पट्टीचा वापर करा. अशी लाईन ओढून घ्या.
हे पहा बघू शकता अशी क्रॉसमध्ये येणार थोडंसं, अशी लाईन इथे ओढून घ्यायची आहे. हे आपण इथे आहे असं ठेवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, समोरच्या बाजूने प्रिन्सेस कट ब्लाऊज उचलला जातो, त्यासाठी हे आपण आहे असं ठेवणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा आपलं थोडंसं शिलाईमध्ये जाणार आहे. मग ही बाजू परफेक्ट होईल त्यासाठी हे आपण आहे असं ठेवणार आहे. त्यासाठी इथे आपण वाढवून घेतलेलं आहे. परफेक्ट ब्लाऊज बसतात. आता इथे आपल्याला परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. आता सर्वात आधी समोरचा मुंडा कट करून घेते. परफेक्ट आकार आहे, तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे सुद्धा हे मी असं कट करून घेते ह्या बाजूला. आता इथे बघा कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे. हे पहा इथून हे कट करून घ्यायचं आहे. पहा इथून हे असं कट करून घ्यायचं आहे. पहा इथून जेवढं जास्त आहे ना तेवढं असं कट करून टाकायचं. इथपर्यंत कट करून झालेलं आहे. आता ही बाजू इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून ठेवते, म्हणजे काय होईल ह्या बाजूला सुद्धा माझं मार्किंग होऊन जाणार आहे. त्यासाठी हे पहा इथे थोडंसं मार्किंग करून घेतलं मी दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे सुद्धा कट करून घ्यायचं आहे. पहा इथून हे कट करून घ्या इथपर्यंत, इथून हे कट करून घ्यायचं इथपर्यंत आहे. लक्षात ठेवा. आणि इथे थोडंसं मार्किंग करून ठेवा दोन्ही सुद्धा. लक्षात ठेवायचं आहे. हे पहा हे मी ह्या बाजूला असं कट करून घेते. आता इथे बघू शकता थोडंसं मार्किंग करून ठेवते. आता इथे सुद्धा मी काय करते, थोडंसं असं मार्किंग करून ठेवते, म्हणजे जोडताना काय होतं बरोबर आपल्या लक्षात राहतं. त्यासाठी हे बघू शकता अशा पद्धतीने जोडला जाणार आहे आणि ही बाजू अशा पद्धतीने जोडली जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता समोरचा गळा इथे मी कट करून घेते. हा आपला समोरचा गळा आहे, इथे मी कट करून टाकते. हे अशा पद्धतीने कट करून झालेला आहे. आता इथे मी पाठीचा गळा कट करून घेते, म्हणजे काय होईल हुक आणि लूक पट्टी उपयोग पडणार आहे त्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपण हुक आणि लूक पट्टी काढू शकतो. मधून मी इथे हे कट करून घेते. हे अशा पद्धतीने हुक आणि लूक पट्टीसाठी. आता समोरच्या बाजूला जोडण्यासाठी पट्टी लागणार आहे. इथे मी 1.5 इंचाची बरोबर अशी पट्टी कट करून घेणार आहे. 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. पट्टी कट करून घेते. एका लाईनीमध्ये पट्टी जेवढी लांबीला लागणार आहे तेवढी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या दोन्ही बाजूंच्यासाठी. आता इथे बघू शकता बाही कटिंगसाठी आपल्याला कपडा कमी पडतोय. मग काय करायचं, हे पहा एवढाच कपडा आहे. हा कपडा इथे जोडून घेते. हा ब्लाऊज पीस आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून बघायची आहे. हे पहा अशी घडी करून घ्या व्यवस्थित. ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा. ही आपली बंद बाजू आहे. आता इथे पाठीची बाजू ठेवून घ्या आणि कट करून घ्यायची आहे. ही समोरची बाजू आहे. असं बसतंय का बघायचं नेहमी. लक्षात ठेवा. कपडा चेक करा व्यवस्थित आहे का आणि कट करून घ्यायचं आहे. आता ही बाजू समोरची बाजू अशी ठेवून घ्या इथे आणि कट करून घ्यायची आहे. बाही कटिंग आपण नंतर करणार आहोत डायरेक्ट कापडावरती. आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या. ही उलट बाजू आहे लक्षात ठेवा. त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता आणि जोडून घ्यायचं. जेवढा शिल्लक कपडा असेल ना तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. आता इथे आपल्याला ह्या समोरच्या बाजूचं सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या. ही उलट बाजू आहे लक्षात ठेवा. त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंना. हे पहा मार्किंग आहे असं ठेवून घेते. हे मार्किंग म्हणजे बरोबर लक्षात राहील.
हे पहा, ही सुद्धा ह्या बाजूला असं ठेवून घ्यायचं. अस्तर जोडून घ्यायचं. जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा आपल्याला ते कट करून टाकायचा आहे. आता पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या. ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. आता इथे आपल्या सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं, दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि जेवढं शिल्लक असेल ना तेवढं आपल्याला ते कट करून टाकायचं आहे. आता पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे. असं पकडा इथे, हे अशा पद्धतीने इथून अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण बंद करून घ्यायचं कमरघेरच्या बाजूला. बघू शकता इथे व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे बघा दोन्ही सुद्धा बाजून आपलं मार्किंग केलेलं आहे. इथे हे पहा, थोडंसं मार्किंग करून घेते, कट मारून घेते म्हणजे ह्याच्यावरती मार्किंग होऊन जाईल त्यासाठी. आता इथे सुद्धा मी थोडंसं असं मार्किंग करून घेते. इथे सुद्धा थोडंसं बघू शकता मार्किंग करून घेते. आता इथे सुद्धा थोडंसं असं मार्किंग करून घेते. आपण मागाशी कटिंग करताना केलेलं मार्किंग बरोबर त्याच्यावरती असं करून घ्यायचं आहे. थोडंसंच कट मारून घ्या. आता इथे सुद्धा तीच पद्धत. हे पहा, इथे सुद्धा आहे, लक्षात ठेवा. इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. हे पहा, मार्किंग करून झालं म्हणजे काय होतं, ह्या बाजूला मार्किंग होऊन जातं त्यासाठी. आता इथे हे दोन्ही सुद्धा असं ठेवून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या आणि ही बाजू हे पहा, लक्षात ठेवायचं, ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, असं जोडलं जातं आणि ही बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती जोडली जाते, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या बाजूने पकडते, हा मध्य आहे, लक्षात ठेवा. आपण मार्किंग केलं होतं मागाशी, हा आणि हा सुद्धा मार्किंग आपण केलं होतं, थोडंसं कट मार्किंग, लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं बरोबर मध्यावरती, लक्षात ठेवा. हे पहा, असं ठेवून घेते आणि ह्या बाजूला बघायचं आपलं पुरतं आहे का जोडायला. हे पहा, बघू शकता. थोडंसं इथे शिल्लक राहिलं तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाही आहे. असं जोडून घ्या. इथून सुरुवात करा आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे तुम्हाला पकडायचं आहे. जास्त कमी सुद्धा घेऊ नका. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल, लक्षात ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने परफेक्ट जोडायला पुरलेलं आहे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. आता परत एकदा डबल शिलाई देऊन घ्या.
हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन झालेले आहे. आता इथे बघू शकता, हे पहा थोडंसं आपले ह्या बाजूला शिल्लक आहे. आता इथे काय करा, वाटलं तर असं मार्किंग करून घेतलं तरी चालेल. हे पहा असं मार्किंग करून घ्या, जेवढा कपडा आपला शिल्लक आहे. म्हणजे काय होतं, मुंड्याला सुद्धा परफेक्ट आकार येऊन जातो त्यासाठी. आता इथे हे पहा त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता, म्हणजे परफेक्ट आकार तुमचा ह्यामध्ये येऊन जाणार त्यासाठी. हे पहा आता जेवढा जास्त कपडा आहे ना, बरोबर असा कट करून टाकायचा. एकदम असं सोपं आहे. हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. हे पहा आता इथे हे आपण मार्किंग केलं का, असं पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने लक्षात ठेवत जा. असं पकडा इथे आणि इथून घ्यायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे पहा इथून द्यायचा, परत त्याच्यावरती डबल शिलाई. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, बसायला एकदम तुम्हाला परफेक्ट बसणार आहे. खोलगट भाग सुद्धा एकदम असा परफेक्ट होऊन जातो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता थोडंसं आपलं शिल्लक आहे. आता इथे काय करायचं, जर शिल्लक राहिलं तर असं लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. एका लाईनीमध्ये हा थोडासा वेगळा प्रिन्सेस कट आहे, पण बसायला एकदम असा परफेक्ट बसतो. हे पहा बघू शकता परफेक्ट आपल्या इथे खोलगट भाग सुद्धा तयार झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही दुसरी सुद्धा बाजू इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते. आता इथे लक्ष देऊन बघा, हा कट आहे आणि हा सुद्धा आपला कट आहे. लक्ष देऊन बघा, हे पहा हा कट इथे मारलेला. आता इथून ठेवायचं बरोबर असं मध्यावरती. लक्षात ठेवा, असं ठेवा आणि असं बघा. शिल्लक राहिले तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम नाहीये, पण इथून जोडायला असं सुरुवात करायचं. हा कट आहे ना, खूप महत्त्वाचा आहे ह्या प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये. लक्षात ठेवा, बसायला ब्लाऊज एकदम सुंदर बसतात हे. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिलाई करू शकता, कटिंग सुद्धा करू शकता. हे असं जोडून घ्यायचं बघू शकता. आता परत एकदा डबल शिलाई देऊन घेते. हे अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन झालेली आहे आपली इथे. हे पहा बघू शकता व्यवस्थित झालं, परफेक्ट आलं लक्षात. आता इथे बघू शकता, हे असं पकडा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा आता परत डबल शिलाई देऊन घेते, ह्याच्यावरती शिलाई देऊन घेते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता. बसायला तुम्हाला एकदम असा परफेक्टच बसणार आहे. खोलगट भाग सुद्धा आपल्या इथे परफेक्ट तयार होतो. आता इथे बघू शकता शिल्लक आहे, शिलाई देऊन घ्या. हे पहा एका लाईनीमध्ये करून घ्यायचा. एकदम असं सोपं आहे. हे पहा बघू शकता एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. तर इथे मी हुक पट्टी आणि लूप पट्टी जोडून घेते. इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून झाल्या. एकसारख्या आहेत का ते बघून घ्यायचं आहे. एकसारख्या आहेत. जर पट्टी तुमची मोठी झाली थोडीशी, एक तरी पट्टी लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, जेवढी पट्टी जर समजा ही मोठी झाली, मग तेवढं इथं मार्किंग करून घ्यायचं. मग ह्या बाजूला थोडंसं असं कमी कमी करून घ्यायला, फक्त विसरू नका. कोणतीही एक बाजू मोठी झाली तरी त्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. आणि गळ्याला जर गोल आकार नसेल आला तर हे पहा इथून वरून कमी करून घ्यायचं. हे पहा इथून वरून कमी करून घ्यायचं. मग अशा पद्धतीने इथे तुम्ही गळ्याचा आकार सुद्धा देऊ शकता. दोन्ही सुद्धा बाजूंचा अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या वरच्या बाजूला, जेवढं तुम्ही पकडता तेवढं शिलाईमध्ये. आता इथे सुद्धा पट्टी जोडण्यामध्ये थोडंसं सोडून द्यायचं. आता समान मार्किंग करून घ्यायचं. हुक अडकवण्यासाठी 6 मार्किंग केले तरी सुद्धा चालतात, ते लक्षात ठेवायचं आहे. 1 2 3 4 5 6 होतात बरोबर. 6 केले तरी सुद्धा चालतात. पट्टी मोठी असेल ना 6 मार्किंग करून घ्या, परफेक्ट बसतात ब्लाऊज आपलं. म्हणजे काय होतं, हुक उचललं जात नाही, त्यासाठी 6 मार्किंग करून घ्या.
आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, ही पट्टी ह्या बाजूला आणि ही पट्टी ह्या बाजूला अशी जोडून घ्यायची आहे आणि दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची. पट्टी आतल्या बाजूला घडी करून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपली एक पट्टी जोडून झाली. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे. ते शोल्डर जोडून घेण्याआधी गळा मोजून घेते. हे पहा, असं ठेवून घेते इथे. हे पहा, इथं ना काय करते, मार्किंग करून घेते. इथे आपलं शोल्डर आहे, लक्षात ठेवा. हे त्यासाठी गळा आहे तेवढं टाका. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, लक्षात ठेवायचं. बरोबर झालं. आता इथे जेवढं भरलं ना, अर्धा इंच भरतच, लक्षात ठेवा मोजून. हे पहा, बरोबर अर्धा इंच. मग इथे सुद्धा बरोबर असं अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची. आता सर्वात आधी असं शोल्डर जोडून घ्या. पाठीची बाजू अशी उलटी ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा, अशी उलटी ठेवून घ्या आणि गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडायला फक्त विसरू नका. कमी जास्त होऊ देऊ नका. गळ्याची बाजू म्हणजे ही बाजू. हे पहा, इथे सुद्धा असं अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. बाही आपण नंतर कट करणार आहोत, हे जोडून झाल्याच्या नंतर. हे पहा, आता इथे मी काय करते, असं मार्किंग करून शिलाई देऊन घेते दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे बघा कमी जास्त आहे का, हे पहा, असं बघून घ्यायचं नेहमी. पायपिंगच्या आधी आणि बाही जोडण्याआधी असं बघायचं दोन्ही सुद्धा. असं पकडायचं. हे पहा, असं पकडा आणि ह्या बाजूला असं बघायचं. बघू शकता थोडंसं जास्त आहे इथे. आता तिथं काय करायचं, हे पहा, जास्त आहे ना, हे पहा, इकडून आकार द्यायचा ह्या बाजूने आणि असं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. मग तिथं काय करायचं, हे पहा, अशी शिलाई देऊन घ्यायची. हे पहा, शोल्डर पाठीच्या बाजूला करा. हे पहा, झालं व्यवस्थित. असं बघत जा नेहमी. बाही जोडण्याआधी महत्त्वाचं आहे म्हणून समजून सांगते. पायपिंगच्या आधी सुद्धा बघत जा, दोन्ही एकसारखं आहे का, कमी जास्त नाही आहे ना, असं बघून घेत जा नेहमी. म्हणजे काय होतं, आपल्या इथे चुकत नाही आहे. नाहीतर बाही जोडल्याच्या नंतर काय होतं, एक बाजू छोटी एक बाजू मोठी, अशा पद्धतीने ते दोन्ही सुद्धा होऊन जातं. बाही जोडण्याआधी फिटिंगची बाजू एकसारखी आहे का बघा, दोन्ही सुद्धा. सर्वात आधी ही बाजू बघा, इथे ठेवा असं. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने ठेवा कमरेची बाजू. आता वरच्या बाजूला बघा, इथे सुद्धा असं पकडा. हे पहा, अशा पद्धतीने असं पकडा. आता इथे वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या, लक्षात ठेवायचं. जेवढं जास्त आहे तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं. आता ही सुद्धा बाजू अशी ठेवा. इथे सुद्धा हे पहा, बघू शकता. आता इथे सुद्धा काय करायचं, असं वरच्या बाजूला थोडंसं असं मार्किंग करून घ्या. जेवढं जास्त आहे तेवढं मार्किंग करून झालं. आता इथे मग काय करायचं, असा आकार देऊन घ्यायचा. इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे पहा, जेवढं जास्त आहे तेवढंच कट करून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे सुद्धा थोडंसं आहे, मग असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर ते कट करून टाकायचं. हे पहा, एवढंच कट करून घ्यायचं, जेवढं जास्त आहे तेवढं. आता ही सुद्धा बाजू, हे पहा, अशी शिलाई देऊन घ्यायची. वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं, जेवढं जास्त आहे तेवढंच कट करायचं. हे पहा, सावकाशमध्ये कट करून घ्या, म्हणजे काय होतं, आपल्या फिटिंगला कमी जास्त होत नाही नंतर. आता इथे आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि समोरची बाजू घ्या. का तर इथे थोडंसं वाढून घेतलं होतं, त्यासाठी समोरची बाजू कट करून घ्यायची. जरी शिल्लक राहिलं ह्या बाजूला तरी आपण नंतर ते कट करून सुद्धा टाकू शकतो. आता इथं काय करायचं, हे आपलं तयार झालं शोल्डर दोन्ही सुद्धा बाजूंचं, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे समोरची बाजू ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ना, ती पद्धत आपल्याला ते वापरायची, ते लक्षात ठेवा नेहमी. हे पहा, इथून पकडा. हे पहा, असं मोजून घ्या. टेपटा फक्त असं फिरवून घ्या. 11 इंच भरते, लक्षात ठेवा. 11 इंच भरते, 11 लिहून घेते. आता इथे कपडा कमी पडला तर जोडून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. मी इथे कपडा जोडून घेतला फिटिंगच्या बाजूला थोडासा. आता इथं भरला आपला 11 इंच, लिहून ठेवा. घडी परफेक्ट जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. आता इथे मी कापडाची घडी करून घेते, बघू शकता. हे पहा, अशी घडी करून घेते.
व्यवस्थित पकडते इथे ह्या बाजूला आणि परत एकदा अशी घडी करून घेते. दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या आपल्याला इथे सोबत कट करून घ्यायच्या आहेत. आपलं किती भरलं होतं? 11 भरलं होतं, लक्षात ठेवा. ही बंद बाजू लक्षात ठेवा आणि 4 पदरी घडी आहे, लक्षात ठेवा. ही आपली ओपन बाजू असणार आहे. आता आपलं किती भरलं होतं? मोजून पूर्ण 11 इंच भरलं होतं. आता इथे मी काय करते? 11 वरती मार्किंग करून घेते. बघू शकता ह्या बाजूने तुमचं बघा किती भरलेलं आहे तेवढंच मार्किंग करून घ्या. हे पहा इथे मी 11 वरती असं मार्किंग करून घेते. जेवढं भरलेलं आहे तेवढं असं मार्किंग करून घेतलं, अशी लाईन ओढून घेतली. आता इथे बघू शकता हा कपडा एका लाईनीमध्ये मी करून घेते. थोडंसं क्रॉसमध्ये आहे, एका लाईनीमध्ये करून घेते. आता इथे मी बाही उंची 11 इंच तयार ठेवणार. 1 इंच वाढून 12 वरती मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. इथे मी अशी लाईन ओढून घेते. ह्या बाजूला लाईन ओढून झाली. ही आपली ओपन बाजू राहणार आहे. वाटलं तर हे मी कट करून टाकते. ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. आता ही आपली बंद बाजू. बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. 1 इंचावरती मार्किंग करून झालं. आता बाहीची उंची जास्त असल्यामुळे वरून येणारं माप 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 3 इंच लक्षात ठेवा. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2 इंचावरती लक्षात ठेवा. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. दंडघेर 5.25 अधिक 2 इंच. इथे 5.25 वरती मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुमचा जेवढा आहे तेवढा तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने इथे मी लाईन ओढून घेतली. दंडघेर अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून द्या, थोडासा असा उंच असतो, असं मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने हे पहा. मग नंतर त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. बरोबर आहे का ते सुद्धा बघून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता परत नंतर थोडासा खोलगट आकार असतो. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. हे पहा इकडं हा ते खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग करून ठेवा. आता हे मी सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून कट करून घेते. इथून कट करून घेते. हे पहा इथून हे मी कट करून घेते. इकडच्या बाजूला मध्यावरती कट मारून घेते. आता इथे लक्ष देऊन बघा. हे पहा 2 पदर बाजूला घेते. हे 2 पदर बाजूला घेतले, आलं लक्षात. आता इथे बघू शकता थोडंसं मार्किंग करून ठेवते. खोलगट बाजूला फक्त मार्किंग करा. ह्या बाजूला उंच बाजूला करू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही आपली खोलगट बाजू इथून पकडा. हे पहा म्हणजे काय होतं, मुंडा कमी जास्त होत नाहीये. हे पहा इथून पर्यंत मार्किंग आहे ना, तिथपर्यंत बरोबर हे कट करून घ्यायचं, ते विसरू नका. आता इथे फक्त हे पहा बरोबर आपलं कटिंग झालेलं आहे. जेवढा कपडा कमी पडलेला आहे तेवढा सर्वात आधी जोडून घ्या, नंतर कटिंग करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. फिटिंगच्या बाजूला कपडा कमी पडलेला असेल तर सर्वात आधी जोडून घ्यायचा, नंतर कट करून घ्यायचं. हे पहा बघू शकता परफेक्ट कटिंग झालेलं आहे. आता ब्लाऊज पीसाच्या कापडावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. हे पहा हा ब्लाऊज पीस आहे, लक्षात ठेवा. अशी घडी करून घेते. ही पहा अशी घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित, लक्षात ठेवा. हे अशी घडी करून घेतली. ह्या बाजूला सुद्धा असं व्यवस्थित पकडा आणि ह्या सुद्धा बाजूला असं व्यवस्थित पकडायचं आहे. आता इथे काय करायचं, असं ठेवून घ्या. बाहीचं केलेलं कटिंग असं ठेवून घ्या. हे पहा ह्याच्यावरती बरोबर बसतंय, बघू शकता. हे पहा बरोबर बसतंय. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून करा कट. हे पहा इथून हे मी कट करून घेते. आपल्याला अजून पायपिंगच्या पट्ट्या सुद्धा काढायच्या आहेत, लक्षात ठेवा. हे पहा हे मी कट करून घेते. इथून हे मी कट करून घेते. आता इथे सुद्धा थोडंसं कट करून घेते, एका लाईनीमध्ये फक्त करून घेते. हे पहा बरोबर आपल्या इथे कटिंग सुद्धा झालेलं आहे. हे पहा ह्या पद्धतीने. आता पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हा डबल कपडा आहे, लक्षात ठेवा. डबल आहे, असं क्रॉसमध्ये बघा. हे पहा असं क्रॉसमध्ये बघून घ्यायचं आहे. आता पट्टीचा वापर करा. असं क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या. अशी लाईन ओढून घ्यायची. ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे.
वाटलंच तर कपडा जोडून घ्या, पण क्रॉसमध्ये काढा. हे पहा, परत अशी लाईन ओढून घ्यायची आहे. जेवढ्या लागतात ना तेवढ्या आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, लक्षात ठेवा. आता ह्या पट्ट्या मी इथे कट करून घेते. एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा, इथून सुद्धा एका लाईनीमध्ये करून घ्या. हे सुद्धा एका लाईनीमध्ये करून घ्या. आता सर्वात आधी ह्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. असं ठेवून घ्या, ही बाजू अशी ठेवून घ्या आणि ही बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जोडून घ्यायचं. ही सुद्धा बाजू हे पहा अशी ठेवून घ्या आणि त्याच्यावरती ही बाजू अशी ठेवून घ्यायची आणि पूर्ण पट्ट्या जोडून घ्यायच्या. इथे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतल्या. आता सर्वात आधी आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे. इथून सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने सर्वात आधी पट्टी जोडून घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूला पट्टीची अशी घडी करून घ्या, इथे ठेवून घ्यायची. आता इथे बघू शकता अशी जोडून घ्यायची. जेवढं तुम्ही इथे शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. आपली इथे पूर्ण गळ्याची पायपिंग झालेली आहे, बघू शकता. हे अशा पद्धतीने हे बघू शकता. इथे ही सुद्धा बाजू इथे बघू शकता. आता आपल्याला इथे बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता अशा पद्धतीने ठेवून घ्या, असं ठेवून घ्या. आता ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. असं ठेवते इथे. आता ही आपली खोलगट बाजू आहे, लक्षात ठेवा, म्हणजे समोरची बाजू. असं ठेवून घ्या इथे. आता ह्याच्या समोर बरोबर आपली दुसरी सुद्धा बाजूची खोलगट बाजू आली पाहिजे, म्हणजे आपल्या इथे उलट होत नाहीये. असं ठेवून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होतात. त्यासाठी असं ठेवून बघायचं आपलं बरोबर आहे का. हे अशा पद्धतीने ठेवून बघा. आता इथे आपल्याला सर्वात आधी दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. अस्तर दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि जेवढा शिल्लक कपडा असेल तेवढा आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे.
इथे बाही जोडून घ्यायची आहे. ही खोलगट बाजू आहे, समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या मध्यावरती बरोबर. हे पहा अशा पद्धतीने जोडली जाते. आता ही दुसरी सुद्धा बाजू, हे पहा ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा असं ठेवून बघायचं आणि अशा पद्धतीने जोडली जाणार आहे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची बाही, लक्षात ठेवा. आता आपल्याला इथे दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे, डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जोडताना मध्यापासून सुरुवात करा. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून झाल्या, बघू शकता. हे अशा पद्धतीने हे कट करू नका लगेच, नंतर कट करायचं, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा शिल्लक राहिले तर आपण नंतर कट करून सुद्धा टाकू शकतो, लक्षात ठेवायचं आहे. पहा ह्या सुद्धा बाजूला माझं थोडंसं शिल्लक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथं काय करायचं, असं पकडा. हे पहा ही बाजू अशी पकडायची आहे. हे पहा कमरेच्या बाजूला असं पकडा, इथे व्यवस्थित एकसारखं, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. हे अशा पद्धतीने पकडा. आता इथून जोडायला सुरुवात करायचं कडेपासून, लक्षात ठेवा. आता इथून सुरुवात करा. हे पहा कडेला एकदम कडेला शिलाई द्या, लक्षात ठेवा, एकदम कडेला. आता इथे बघू शकता ही बाही अशी पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका, आलं लक्षात. हे पहा असं पकडा. ह्या बाजूला जेवढं कमी जास्त आहे ना तेवढं ते कट होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे बघा जेवढं आपलं जास्त आहे ना तेवढं आता इथे मी कट करून घेते. हे पहा एका लाईनीमध्ये कट करून झालं, आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने. आता आतल्या बाजूने पलटी करून घेते आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घेते. हे पहा इथे कमी जास्त होऊ देऊ नका, कमरेच्या बाजूला, लक्षात ठेवा. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा आता इथे मी पूर्ण असं एक शिलाई देऊन घेते. हे पहा हे झालं व्यवस्थित, एक बाजू व्यवस्थित झाली, बघू शकता ह्या पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू मी इथे तुम्हाला तयार करून दाखवते, जरी शिल्लक राहिलं तरी, कारण की समोरची बाजू ना आपण थोडीशी जास्त वाढवून घेतली होती, त्यासाठी इथे थोडंसं आपलं शिल्लक राहणारच आहे, ते लक्षात ठेवा. 1 इंच आपण वाढवून घेतलं होतं, त्यासाठी पाठीच्या बाजूला सुद्धा आपलं थोडंसं बाही शिल्लक राहिले, लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा बघू शकता. हे पहा इथे कमी जास्त होऊ देऊ नका, थोडंसं बंद करून घेते, एक शिलाई देऊन घेते. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा असं पकडा, दोन्ही सुद्धा एकसारखं. हे पहा बघू शकता. ते पहा अशा पद्धतीने आलं लक्षात. आता इथे बघू शकता एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथपर्यंतच फक्त लक्षात ठेवा, जेवढं जास्त आहे ना शिल्लक राहिलेलं आपलं तेवढं बरोबर बाहीच्या बाजूचं तेवढं बरोबर ते कट होऊन जातं, खाली कट करायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. हे पहा बरोबर झालं, त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगितलं, ते लक्षात ठेवायला विसरू नका. आता इथे बघू शकता आतल्या बाजूने. हे पहा इथे असं पकडते. हे पहा बरोबर आपल्या इथे आलेलं आहे. आता आतल्या बाजूने काय करायचं, हे पहा असं पकडा इथे व्यवस्थित आणि बंद करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे काय होतं कमर घेर मोजायला सोपं जातं, ते लक्षात ठेवा नेहमी. हे पहा आता ही सुद्धा बाजू व्यवस्थित पकडून शिलाई देऊन घ्यायची, एकदम अशी कडेला. व्यवस्थित झालं, दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट समजून सांगितल्या, बघू शकता ह्या पद्धतीने.
फिटिंगनं आपली एकदम अशी सरळ येते, कारण की आपण इथे 1 इंच वाढवून घेतलं होतं त्यासाठी. मग फिटिंगनं तुमची कमी जास्त सुद्धा होणार नाही किंवा जास्त अशी क्रॉसमध्ये सुद्धा होणार नाही आहे. त्यासाठी बाही शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाही. नंतर आपण ती अशा पद्धतीने सुद्धा कट करू सुद्धा टाकू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंची आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. आता दंडघेर फिटिंग मार्किंग करून घ्या. जेवढं आहे तेवढं मार्किंग करून घ्या. लगेच तुमचं जेवढं आहे तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं. 5, 5.5, 6, 6.5, 6.25 जेवढं आहे तेवढं मार्किंग करून घ्या. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मार्किंग करून घेतलं मी दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करते. हे पा असं पकडते ब्लाऊज, हे पा असा पकडा, किंवा जी तुमची फिटिंगची पद्धत असेल ना ती वापरली तरी सुद्धा चालेल. छातीचा चौथा भाग मोजून फिटिंग केली तरी सुद्धा चालेल. आता शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेते. इथे असं पकडते आणि अंतर इथून इथपर्यंत अंतर मोजून घेते, किती भरते हे पा. असं पकडायचं आणि अंतर मोजून घेते. हे पा किती भरते, 6.25 भरते. आता ते मार्किंग करून घ्यायचं. असं पकडायचं, हे सुद्धा असं पकडायचं. हे पा अशा पद्धतीने, फक्त खेचू नका आलवारमध्ये. जेवढं भरलं तेवढं इथे मार्किंग करून घ्या. हे पा बघू शकता असं पकडलेलं आहे. जेवढं भरलं तेवढं इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पा बरोबर झालं. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत. हे पा असं पकडते. हे पा फक्त गुढी पडू देऊ नका, लक्षात ठेवायचं आहे. आता जेवढं भरलं ना, हे पा बरोबर भरते. आता तेवढं ह्या बाजूला असं मार्किंग करून घेते. हे पा भरपूर फिटिंगला जागा सुद्धा आपली शिल्लक राहते. आपण काय केलं होतं, समोरच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं होतं. त्यासाठी इथे सुद्धा आपलं शिलाईमध्ये जातं, इथे सुद्धा आपलं शिलाईमध्ये जातं. त्यासाठी आपण ह्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं. कंपल्सरी लक्षात ठेवायचं नेहमी कटिंग करताना. म्हणजे काय होतं, फिटिंगसुद्धा एका लाईनीमध्ये येते, फिटिंगला जागा सुद्धा आपली शिल्लक राहते. त्यानुसार इथं आपण मुंडा मोजून फिटिंग केली, परफेक्ट भरलं. आता इथे छातीचा चौथा भाग बघूया आपला बरोबर आहे का. बघू शकता परफेक्ट बरोबर आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा पद्धतीमध्ये आपण इथे फिटिंग करू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही पट्टी सोडून द्यायची, नेहमी लक्षात ठेवायचं. छाती मोजताना हे पा ही पट्टी सोडून द्यायची. जर छातीचा चौथा भाग मार्किंग करायचा असेल ना, असं ही पट्टी म्हणजे लूक पट्टी सोडून द्यायची. ती थोडीशी मोठी असते, समजून सांगते. आता इथे बघू शकता, हे पा आपण इथे मार्किंग करून घेतलं, मुंडा मोजून मार्किंग करून घेतलं इथं. आता इथे असा टेप पकडते, बघू शकता. हे पा बरोबर 9.5 भरते. माझी पट्टी सोडून देऊन सुद्धा आपलं परफेक्ट भरते. मग दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा इथे तुम्ही फिटिंग करू शकता, समजून सांगितलं. आता इथे कमरघेर मोजून घ्या. हे पा कमरेमध्ये जर ब्लाऊज आपला लूजमध्ये असेल ना, ब्लाऊज असा वरच्या बाजूला सरकला जातो बघा, त्यासाठी कमरघेर मोजून घ्यायचा मापाच्या ब्लाऊजचा. म्हणजे काही तुम्हाला प्रॉब्लेम ह्यामध्ये येणार नाही आहे त्यासाठी. हे पा बघू शकता असं मोजून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पा आता इथे मापाचा ब्लाऊज संपला, तिथे एक असं मार्किंग करून घ्या. जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता ते अंतर मोजून घ्यायचं, आपलं किती भरतंय त्याच्याबरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. आता ते अंतर मोजून घेऊया आपण इथे. हे पा 7.5 इंच माझं भरतंय. आता ते 7.5चे बरोबर 4 भाग करायचे. हे पा हे टोक 7.5 वरती ठेवून घेते. निम्म झालं, आलं लक्षात, इथपर्यंत आलं. परत त्याचं निम्म करायचं. हे पाशा पद्धतीने बरोबर आपला इथे चौथा भाग झालेला आहे. हे पाशा पद्धतीने लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे आपण पूर्ण कमरघेर म्हणजे ह्या शिलाईच्या सहित पकडलं पूर्ण कमरघेर, लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता मग ह्याच्या पुढे बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं, आपलं जेवढं आलेलं आहे तेवढं. हे पा इथं मार्किंग करून घेते, जेवढं आलेलं आहे तेवढं. हे पा बरोबर ह्याच्यावरती आलेलं आहे. आता इथे काय करा, दंडघेर मुंडा जोडून घ्या. मार्किंग केलेलं तुमचं बघा किती आलेलं आहे तेवढं जोडून घ्यायचं, ते लक्षात ठेवा. आता मुंडा कमरघेर जोडून घ्या. हे पा इथं जोडून घ्यायचं अशा पद्धतीने, बघू शकता. त्यासाठी आपण ह्या बाजूला सुद्धा थोडंसं वाढवून घेतलं होतं. म्हणजे इथे ना तुम्हाला फिटिंगला सुद्धा अजिबात कमी जास्त होणार नाही, जागा सुद्धा आपल्याला भरपूर शिल्लक राहते त्यासाठी. आता इथे सुद्धा बघू शकता अशी लाईन ओढून घ्या आणि इथे सुद्धा असं जोडून घ्या. हे पा लक्षात ठेवायचं आहे. हे पा आता इथे जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे देऊन घ्या. 2, 3, 4 दिल्या तरी सुद्धा चालतील, फक्त अंतर ठेवा, एवढं लक्षात ठेवायचं आहे.
इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग आणि शिलाई करून बघायचं आहे. बघू शकता इथे सुद्धा फिटिंगची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. बसायला तुम्हाला एकदम असा परफेक्ट हा ब्लाऊज बसणार आहे. इथे आपली बाही सुद्धा आपण बघू शकतो व्यवस्थित आहे का, हे अशा पद्धतीने बघायचं आहे. हे पहा बघू शकता व्यवस्थित आहे. उंची सुद्धा बघू शकता. हे पहा परफेक्ट तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाठीची सुद्धा बाजू बघू शकता. एकदम अशी परफेक्ट आणि व्यवस्थित सुद्धा आलेली आहे. आपल्या गळ्याचा आकार सुद्धा बघू शकता. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन सुद्धा तयार करून घेऊ शकता. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग आणि शिलाई करून बघायचं आहे. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.